सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी आज शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या या पवित्र दिवशी वार्ड क्रमांक 148 मध्ये जो D1 D2 D3 15-16 नंबर जे प्लॉट आहे भारतनगर, तर इथे ह्या स्थलांतरित नागरिकांच्या इमारती आहे। जेव्हा मी निवडणुकीच्या काळामध्ये इथे मतं मागायला आली होती तेव्हा इथल्या लोकांची कंडिशन फार बेकार होती। ती लोकं खूप हळहळत होती। सगळे गरीब आणि हातावर काम करून पैसे कमवणारी लोकं आहेत, यांना इकडे शिफ्ट केलं आहे, परंतु यांची फार बिकट परिस्थिती आहे। गटारीचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जातं आणि त्यामुळे ती लोकं ते पाणी पिऊ शकत नाही आणि ती लोकं म्हटली की आम्ही रोज मॅडम पिण्याचं पाणी विकत आणतो। अतिशय दयनीय परिस्थिती ह्या लोकांची 2-3 वर्षापासून मी आहे असं हे इथले सगळे स्थानिक आमचे पदाधिकारी म्हणा किंवा स्थानिक नागरिक म्हणा आम्हाला सांगत होते। त्या पद्धतीने त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्हाला तुम्ही सपोर्ट करा, मग आम्ही तुमचे कामं लगेच निवडून आल्यानंतर करणार। त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि निवडणुकीत मला सर्व नागरिकांनी निवडून दिलं, एका विश्वासाने निवडून दिलं की आमची कामं होतील, कारण 147 मध्ये सर्व कामं झाली आणि त्या पद्धतीने आम्ही मग शाखाप्रमुखांकडे सर्वे पत्र त्यांनी पोचवले आणि लगेच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आज त्याचं अर्जंटमध्ये टेंडरही काढण्यात आलं आणि आज त्याचा जो शुभारंभ आहे कामाचा तो केला। माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे जे नेते आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माननीय आमचे सरचिटणीस शिवसेना माजी खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांचा जो कामाचा फंडा आहे, यांचे जे कामाची जी पद्धत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्वजण इथले पदाधिकारी किंवा कार्यकर्ते काम करत असतो। आमच्याकडे भाजपचं माहीत नाही, पण आमचे उदयभाई जे आहेत तर ते अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सपोर्ट करतात आणि आमची ही एकजूट आहे, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख महिला पुरुष वर्ग आणि यांच्या माध्यमातून आणि स्थानिक सर्व म्हणजे युवा पण पिढी चांगल्या प्रकारे आमच्याबरोबर विकासाच्या कामांसाठी अगदी सपोर्टला आहे आणि मला असं वाटतं ह्या सगळे एक टीमवर्क आहे आणि या टीमवर्कच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात 148 वार्डाचा पूर्ण कायापालट झालेला दिसेल आणि ज्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी वचनपूर्ती केली प्रत्येक वेळी आणि महाराष्ट्र राज्यात 60 आमदार आणले तर आणि नगरसेवक पण बऱ्यापैकी आलेत, तशाच पद्धतीने आम्ही ही कामं करू आणि आपल्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा वारसा पुढे नेण्याचा तुम्हाला नक्कीच अजेंडा पुढे बघायला मिळेल, यात शंका नाही। तर आज शिवरात्रीच्या शुभ प्रसंगी आम्ही आज हे इथे सिवर लाईनचं उद्घाटन केलं आहे, त्याबद्दल सर्व नागरिक इथे उपस्थित आहे त्यांचेही मी आभार मानते। आमच्या महिला विभाग संघटिका सुनीताताई वेती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्यांचेही आम्ही खूप आभार मानतो आणि इथेच तूर्त थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जब हम लोग चुनाव में गए थे तभी हम लोगों ने बोला था कि अंजलि ताई यहाँ से चुनाव लड़ रही है और भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति की कैंडिडेट अंजलि ताई थी। और उस टाइम पे चुनाव में हम लोगों ने कुछ लोगों से, यहाँ की जनता से या 1 नंबर से 15 नंबर बिल्डिंग वालों से कुछ कमिटमेंट किया था और जिस कमिटमेंट का आज शुभारंभ यहाँ पे आप देख रहे हैं, काम का धड़का चालू हो गया है। अंजलि ताई जब से नगर सेविका बनी है, अभी तो मेयर का चुनाव कुछ दिन पहले ही हुआ, लेकिन उनका काम 16 तारीख से ही उनका काम चालू हो गया और आने वाले दिनों में आप देखेंगे अभी तो ये जे प्लॉट का 1 नंबर से 15 नंबर बिल्डिंग का कायापलट हो रहा है और यहाँ के जो सीवेज लाइन है उसका काम उन्होंने हाथ में लिया है और ऐसे अनेक काम अंजलि ताई ने हाथ में लिया है और आने वाले दिनों में काम का धड़का अंजलि ताई 148 में करेगी और मैं भारतीय जनता पार्टी का मंडल अध्यक्ष होने के नाते उनके पीछे एकदम खंभीर से खड़ा रहूँगा और जो भी काम रहेगा भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI महायुति के कार्यकर्ताओं का अंजलि ताई उसको ज़रूर पूरा करेगी। और मैं आपके माध्यम से स्थानिक यहाँ की जनता से आह्वान करता हूँ, आपका जो भी काम रहे बेझिझक बेहिसाब आप फ़ोन करो अंजलि ताई को, किसी को भी फ़ोन करो, आपका काम होगा। आता अंजलि ताई आमचं काम करणार आहे। अंजलि ताई आमच्या कामासाठी एकदम परफेक्ट माणूस आहे आणि सगळ्या बिल्डिंगचे कामं करणार आहेत त्या। आता आम्हाला वचन दिलं आहे आणि आम्ही त्यांना वचन दिलं तर त्याप्रमाणे आम्ही वागलो, त्या आमच्याप्रमाणेच वागणार आहेत आणि आम्हाला आता त्या म्हणल्यात की आम्ही करून देणार तर करून देणार 100%। अजून त्यांचंच राज्य होणार, आता त्याच येणार, हां त्याच येणार आणि आता देखील करणार। आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावरती, कारण त्यांनी अगोदर आमची जी
इथे कोण लक्ष देत नव्हतं, पण त्यांनी खरंच लक्ष दिलं आणि त्यांच्यामुळे खूपच सुधारणा झाली आहे. अजून त्यांच्यामुळे खूपच सुधारणा होणार आहे, ही आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. या ठिकाणी आज आपल्या नगरसेविका अंजलीताई नाईक या विभागात आलेल्या आहेत. मला वाटतं की माझ्या 40 वर्षाच्या अनुभवामधून मला असं वाटतं की 1 महिन्याच्या अगोदर निवडून गेल्यानंतर नगरसेविका म्हणून आपल्या विभागामध्ये येऊन कामाला सुरुवात करणारी अंजलीताई नाईक ह्याच एक नगरसेविका आहेत की ज्यांनी म्हटल्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे या विभागामध्ये येऊन कामाला सुरुवात केलेली आहे. या विभागामधली पाहणी करून ज्यावेळेस ते गेल्या तेव्हा लोकांना वाटलं असेल की अंजलीताई फक्त मतं घेण्यासाठी आलेल्या आहेत, परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर 15 दिवसाच्या आत ह्या कामाची दखल घेतली आणि आज 1 महिन्याच्या आत या ठिकाणी येऊन त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल आम्हाला असं वाटतं की आमचं भाग्य आहे, आमचं नशीब आहे की आम्हाला अंजलीताई नाईक यांच्यासारख्या शिवसेनेच्या नगरसेविका भेटलेल्या आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने या विभागाची कायापालट करण्याचा जो प्रश्न हाती घेतलेला आहे, आम्हाला मनोमन वाटतं की त्या ह्या कामाला खऱ्या उतरतील आणि आमच्या विभागाचा कायापालट जरूर करतील असं आम्हाला वाटतं. त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो आणि या विभागातर्फे त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. जिथपर्यंत मी कामं केले आतापर्यंत बरेचसे वर्ष झाले मला, पण एवढं तात्काळ काम करणं आजपर्यंत मी कधी बघितलं नाही. 1 महिना पण नाही झाला अजून सरकार स्थापन व्हायला. 1 महिन्याच्या आतमध्ये ताईंनी काम चालू केले, सुरुवात केली आज, उद्या काम स्टार्टिंग होईल. आणि एवढ्या फौरन काम करणे, मी एक छोटासा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून मला माहिती आहे की जवळपास आपण काम करायला जर घेतलं तर जवळपास 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असे लागतात. पण ताईंनी जवळपास 1 महिन्याच्या आतमध्ये कामाला सुरुवात केली तुमच्या. बस एवढं सांगतो, बाकी काही नाही. हां. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.